नागे, गौरी निलेश नागे माझं नाव आहे. मी राहणारी पवईमधली आहे. माझं फक्त एवढंच बोलणं आहे, काय दिलं मोदीजींनी, काय दिलं आहे? पोरांना सर्व्हिस दिले का? गव्हर्नमेंट जॉब सगळे टेम्परवारी केलेले आहेत. हा मराठी आरक्षण आतापर्यंत थांबलेलं आहे. बाकी देशाचं आम्हाला काय नाही करायचं, आम्हाला आमच्या महाराष्ट्राचं करायचं आहे. आमच्या महाराष्ट्राचा विकास आम्हाला बघायचा आहे. काय दिलं आतापर्यंत मोदीजींनी? हा पोरांना बेरोज कामधंदा नाही आहे, काय नाही. शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, पोरांना जॉब भेटत नाही आहे. हा शिक्षण पोरांचं व्यवस्थित होत नाही आहे. महागाई एवढी वाढली. हा महाराष्ट्रात माणसांनी राहायचं की जगायचं की पळून जायचं, का राजस्थानला जायचं का गुजरातला जायचं आहे? हा मोदीजींनी आम्हाला आमचे प्रश्न सगळे सॉल्व्ह करून दिले असते तर आता आम्ही खरंच त्यांचा विचार केला असता. पण आता आम्ही त्यांचा विचार करणार नाही. आम्हाला जे सपोर्ट करणार, जे आमच्या संगती उभं राहणार आहे त्यांचाच आम्ही विचार करणार. महागाई, महिलांचा किती प्रॉब्लेम आहे, घरातलं राशन बघणार आहे, पोरांची फी भरणार आहे, काय काय करणार, सगळ्या गोष्टी महाग केल्या. गॅसपासून महाग केलं आहे. हा कॅरोसिन नाही भेटत आहे रॅशनावर. रॅशन आमच्या इथे 12 किलो भेटत होतं, एका माणसाला 12 किलो, आता 4 किलो देखील भेटत नाही आहे. हां हे केलं. काय दिलं? 5 किलो गहू आणि तांदूळची लालच देऊन आमचं अधिकाराचं जे आमचं हक्काचं आहे किराणा भेटतोय तो देखील भेटत नाही आहे. गरीब गोर काय करणार आहे? श्रीमंत तर खात आहे, 100 रुपये किलोवाले तांदूळ खात आहेत, पण गरीब लोक काय खाणार आहे? साधं त्यांना 20 रुपये किलोवाले पण भेटत नाही आहे, जे त्यांच्या हक्काचं आहे ते. काय केलं आहे मोदीजींनी? हा मोदीजींनी फक्त ज्यांना मोठं करायचं आहे त्यांनाच मोठं केलं आहे. गरीबच राहिलेले आहेत. म्हणून आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रांना मी सांगते, सगळ्या महाराष्ट्रीय लोकांना सांगते की आता विचार करा. आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे तर एक एक पाऊल सगळ्यांनी पुढे या आणि आपला महाराष्ट्र वाचवा. काय केलं आमच्या मी भाजी व्यापारी आहे, माझं दुकान आहे भाजीचं. भाज्या आज किती महाग आहेत. आम्हाला पुढे महाग भेटतात, आम्ही इथे महाग विकतो. खूप जणांची घेण्याची परिस्थिती नाही. 1 किलो घेणारे माणसं अर्धा किलो भाजी घेऊन जात आहेत. म्हणजे आता पोटानी पण मारायचं का माणसांना? हां ईडी लावतायत, लोकांच्या पाठी ईडी लावतायत. हे ईडी ह्यांच्या घरची आहे, ईडी लावणारच, कारण ह्यांनी घाण करायची, ह्यांना महाराष्ट्र घाण करायचा आहे सगळा, म्हणून ईडी. काय ईडी लावतायत? घाणेरे माणसं सगळे त्यांच्याच पक्षात गेलेले आहेत, सगळे तिथेच आहेत. हां पक्ष फोडून या ना. जर तुम्हाला लढायचंच आहे तर व्यवस्थित लढा ना तुम्ही. ही एवढी महाराष्ट्रात घाण करून का नाही? राजस्थान गुजरातला का नाही ह्यांनी अशी घाण केली? तिथे करायला पाहिजे होती. हां एकदम म्हणजे महाराष्ट्र खराब. आमचा महाराष्ट्र खूप चांगला आहे. आमचा महाराष्ट्र कोणी खराब करायची हिंमत नाही करायची.